नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 45 नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं समजून घेतोय। सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी आपल्याला 45 नंबरच्या सेशनला जायचंय। लॅब आवरला टॅप करायचं। मी डायरेक्ट सेल्फ पाथ लर्निंग जाऊन प्रोसीड बटनावरती टॅप करतोय, स्टार्ट बटनावरती टॅप करतोय। तुमचे प्रेझेंटेशन रिकामी जागा एक्सटेन्शन लावून तुम्ही सेव्ह करू शकता। तुम्हाला PPTX लावायचंय, सबमिट बटनावरती टॅप करायचं। तुम्ही तुमच्या पिक्चर मध्ये आर्टिस्टिक इफेक्ट कसा अप्लाय करणार, तर आर्टिस्टिक इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पहिल्याच नंबरचा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे। पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही आयकॉन इन्सर्ट करू शकता। अगदी बरोबर, आपण या ठिकाणी पॉवर पॉइंट मध्ये आयकॉन्स, पिक्चर, शेप, स्मार्ट आर्ट्स, चार्ट्स, टेबल हे सगळे इन्सर्ट करू शकतो। शेप ट्रान्सपरंट बनवण्यासाठी तुम्ही पांढरा कलर निवडू शकता। उत्तर चुकीचं आहे। ट्रान्सपरंट जर करायचं असेल तर ट्रान्सपरन्सीची काढून टाकावी लागेल। अशा पद्धतीने सेल्फ पाथ लर्निंग आपण घेतलंय। नॉलेज चेकला आपण जातोय, स्टार्ट बटनावरती टॅप करतोय। बिझनेस पीच तुम्ही कोणाला सादर करत असता तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे गुंतवणूकदार म्हणजे 2 नंबरचा पर्याय निवडायचा आहे। बिझनेस पीच मध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश असला पाहिजे, तर आर्थिक गरज आणि टार्गेट ऑडियन्स म्हणजे 2 आणि 3 नंबरचा पर्याय निवडायचा आहे। ऑफलाईन मोड मध्ये जास्त पॉवर पॉइंट टेम्पलेट्स मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावं लागेल, तर तुम्हाला मोर थीम्स वरती क्लिक करावं लागेल। ऑफलाईन मोड मध्ये जास्त पॉवर पॉइंट टेम्पलेट मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मोर थीम्स नावाचा पर्याय निवडावा लागेल। त्यानंतर सॉर्टल पॅनल मधून तुम्हाला एक स्लाइड डिलीट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डिलीट स्लाइड वरती आपल्याला जावं लागेल। तुमच्या स्लाइड मध्ये तुमचा डेटा आणि एक्सेलच्या शीट मधून फॉर्मॅट केलेला इम्पोर्ट केलेला आता तुम्हाला फॉर्मॅटिंग बदलायची असल्यास तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल। तुम्हाला या ठिकाणी सी नावाचा पर्याय निवडायचा आहे। डेटा एंड एक्झाम टॅब वरती आपण क्लिक करतोय। नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर इथं 4चा जो आयटम्स आहे तो त्यामध्ये 100चा स्कोर आलेला आहे। मला एका प्रश्नात कन्फ्यूज होतं, त्याच्यामुळे आपण थांबलो होतो त्या ठिकाणी, पण त्याचा जे पर्याय आहे तो तुम्हाला डी नावाचाच द्यायचा आहे। मोर थीम्स वरती तुम्हाला टॅप करायचं आहे। गाइडेड व्हिडिओवर सेल्फला आपण जातोय। पहिल्या नंबरचा जो प्रश्न आहे तो दिलेल्या प्रेझेंटेशन मधून स्लाइड क्रमांक 2 मध्ये तुमच्या आवडीचा पिक्चर तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे। स्लाइड क्रमांक 2 इन्सर्टला जायचंय, पिक्चरला टॅप करायचंय। जो काही पिक्चर्स असेल तो निवडायचा, त्यावरती टॅप करायचंय, सबमिट बटनावरती टॅप करायचंय। रेक्टँगल नावाचा शेप घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्या स्लाइड मध्ये। अगदी सोपा सरळ प्रश्न आहे। इन्सर्ट पिक्चर्स शेपला आपल्याला जायचंय। रेक्टँगल वाला शेप्स प्लेस होल्डर करून आपल्याला घ्यायचा आहे। सबमिट बटनावरती टॅप आपल्याला करायचा आहे। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या कॉम्प्युटरवरून कोणती इमेज इन्सर्ट करण्यासाठी एक इमेज आपल्याला परत रिपीट घ्यायची आहे। तर इमेज घेण्यासाठी आपल्याला पहिले इन्सर्टला जायचंय, नेक्स्ट पिक्चरला टॅप करायचंय आणि त्यानंतर आपल्याला एक पिक्चर्स निवडायचा, इन्सर्ट बटनावरती टॅप करायचं, नेक्स्ट सबमिट आपल्याला ठिकाणी करायचं। नंबर 4 दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे आणि त्यामध्ये द फ्रूट ज्युनियर हे टेक्स्ट ऍड करायचे। त्यासाठी आपल्याला इन्सर्टला जायचंय, टेक्स्ट बॉक्सला टॅप करायचंय, टेक्स्ट बॉक्स सोडून घ्यायचा आहे। मी डायरेक्टली जे वर्ड्स त्यांनी सांगितले द फ्रुटो ज्युनियर्स हे शब्द आपण Ctrl+C आणि Ctrl+V च्या मदतीने कॉपी पेस्ट करतोय। बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे। परत आपल्याला पिक्चर्स घेऊन दाखवायचं आहे। अगदी सोपे प्रश्न आले यामध्ये। इन्सर्टला जायचंय, पिक्चरला टॅप करायचंय, एक पिक्चर आपल्याला निवडायचा आहे, सबमिट बटनावरती टॅप करायचं। असं केल्यानं पिक्चर्स त्या ठिकाणी इन्सर्ट होईल, प्रश्न सॉल्व्ह होईल। आपण याला एंड करतोय आणि त्यानंतर आपण सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे जाऊन स्टार्ट करतोय। पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये विविध प्रकारचे टेम्पलेट्स प्रदान करते, म्हणून MS पॉवर पॉइंट मध्ये बिझनेस पीच नावाचं टेम्पलेट आपल्याला सर्च करायचं आहे। या ठिकाणी बिझनेस पीच नावाचं टेम्पलेट आहे, कॉपी झालं त्यावरती त्याला क्रिएट। 2 नंबरच्या प्रश्नाकडे आपण आता जातोय। प्रश्न असा आहे, सचित्र स्वरूपात माहिती पोहोचवण्यासाठी चिन्ह उपयुक्त असतं, म्हणून ते चिन्ह आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला पहिले इन्सर्टला जायचंय, आयकॉनला टॅप करायचंय, कॉपीजला टॅप करायचंय म्हणजे इथं नाव येईल। परत कॉपीज ऑप्शन सिलेक्ट करून इन्सर्टला जायचंय, इथं कॉपीज आलंय। त्यानंतर ग्राफिक फिलला जाऊन आपल्याला पांढरा कलरचा एंड करतोय आपण याला। या प्रश्नामध्ये शेवटच्या सेशन कंप्लीशन टेस्टला आपण जातोय। दशांश प्रणालीमधील फक्त 0 आणि 1 असे 2 अंक असतात। याचं उत्तर आपलं चूक आहे। याचं उत्तर बरोबर आहे, बायनरी फक्त म्हणजे बायनरी मध्ये 0 आणि 1 असे 2 अंक असतात, पण हे दशांश प्रणालीमध्ये म्हणताय म्हणून याचं उत्तर आपल्याला चूक द्यायचं आहे।
व्हॉइस रेकग्निशन सिस्टम संगणकाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दस्तऐवज तयार करण्यासाठी व्हॉइस कमांड स्वीकारतात. अगदी बरोबर आन्सर आपल्याला याचं द्यायचंय. टेलिफोनी ज्याला इंटरनेट टेलिफोन देखील ओळखलं जातं, याचे उत्तर आपल्याला बरोबर द्यायचंय. संगणकाची संसाधनाचे समन्वय साधणारा प्रोग्राम ओळखायचा आहे. वापरकर्ते संगणक यांच्यात इंटरफेस प्रदान करतो आणि अनुप्रयोग चालवतो, याला आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम असं उत्तर द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण 45 नंबरचं सेशन समजून घेतलंय. परत पुन्हा भेटू आपण 46 नंबरच्या सेशनमध्ये. ओके.